जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सोनावणेंसोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। शिवसेनेत पक्षप्रवेश करताच शरद सोनावणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेत। शिवसेनेला लाल दिवा मिळाला नसल्याचं खंत व्यक्त करत शरद सोनावणेंनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय। विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीबाबत उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, त्यामुळे या संदर्भात अध्यक्षच निर्णय घेतील असं सामंत म्हणाले। वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी पोलीस चौकशी करून योग्य कारवाई करतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी एसआयटीकडे तक्रार करावी असं ते म्हणाले। दापोलीत उभाटाच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशानंतर दापोलीत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय। वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी शुल्क नाही तर सरकार जिझिया कर आकारत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे। अधिवेशन 3 तारखेला सुरू होत आहे, त्याची पूर्वतयारी चालू झाली आहे। नक्कीच शिवसेना विरोधी पक्ष नेत्यावर दावा करेल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे। तर अधिवेशनात दोन्ही सभागृहातील आमदार सरकारवर तुटून पडणार आहेत असा इशाराही त्यांनी दिला। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील विविध विकास कामांचा आढावा घेतला। या आढावा बैठकीत शेळगाव बॅरेजमधील पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली, तर रस्त्यांच्या कामावरूनही पाटलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत बीड पोलीस दलातील 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलाय, त्यामुळे बीड पोलीस दलात खळबळ माजली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम दिला होता। वार्षिक देखभालीच्या कामासाठी किल्ले रायगडावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार आहे। 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान रोपवे सेवा बंद असणार आहे। संभाजीनगरच्या कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलाय। शहरातील 8 परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी कॉपीचा प्रकार समोर आलाय तेथील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलाय। परभणीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जन्म नोंदणी घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। परभणीत 2900 बांगलादेशींना जन्मदाखले देण्यात आले असून खोटी शपथपत्र देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे। पुणे स्वारगेट एसटी आगारातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी दत्ता गाडेला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्यात। आरोपी दत्ता गाडेवर आक्रमक महिलांनी बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी कराड बस स्थानकाची पाहणी केली। बस स्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित करत अतुल भोसलेंनी प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजनांचे आदेश दिलेत। पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय। त्यांच्या या विधानांच्या सर्व थरातून निषेध करण्यात येतोय। असं संवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे, त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे। माझ्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जातोय। पोलिसांनी जे उत्तर दिलं तेच मी प्रेसमध्ये सांगितलं। याचा विपर्यास करून राजकारण केलं जात असेल तर हे दुर्दैव आहे असं स्पष्टीकरण मंत्री योगेश कदम यांनी दिलंय। पुणे प्रकरणावरून अंजली दमानी यांनी योगेश कदमांवर टीका केली आहे। हे असे मंत्री आहेत आपले, आपण काय बोलतो याचं भान नाही का? सवाल विचारत दमानी यांनी योगेश कदमांवर टीका केली आहे। अंजली दमानी यांच्या टीकेनंतर योगेश कदमांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। आपण दमानी यांच्या ट्विटला महत्त्व देत नाही असं म्हणत योगेश कदमांनी दमानी यांवर निशाणा साधलाय।
बीड जिल्ह्यातील घटना दुर्दैवी असून कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली। सरकारमधील आमदारांनी आरोप करून मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाहीये असा सवालही सोनावणेंनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हेंनी योगेश कदमांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। योगेश कदमांचं वक्तव्य लाजिरवाणं आहे अशी टीका त्यांनी केली आहे। एखाद्या माणसाचा माझ्यासोबत फोटो आहे आणि तो उद्या कोणत्या गुन्ह्यात सापडला तर माझा यात काय दोष, इतरांचा काय दोष असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। तर स्वारगेटमध्ये घडलेली घटना चुकीचीच आहे, आरोपीच्या जबाबानंतर वस्तुस्थिती समोर येईल असंही अजित पवार म्हणाले। वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यावरून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्टीकरण दिलंय। आरोपीला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, अशी घटना घडली असेल तर आरोपीवर निश्चित कारवाई केली जाईल असं भोयर म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवलं असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारला पाहिजे असं आंबेडकर म्हणाले। महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही असं म्हणता येणार नाही, घटना घडतच असतात, त्यावर सातत्यानं कारवाई चालू असते। सगळेजण सुरक्षित राहिले पाहिजेत असं विधान पालकमंत्री संजय सावकारे यांनी केलंय। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा डोंबिवलीत पार पडला। सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अटलजींच्या हिंदू सामर्थ्य गीत या गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकुजी इदाते, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संगीतकार श्रीधर फडके यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। पवईच्या वेंचुरी येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानंतर घाटकोपर जलाशयास होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे उद्यापर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नवी मुंबईतील जनता दरबारानंतर गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी वर्गाचे मोबाईल बंद असणं योग्य नाही, ज्यांचे फोन सुरू असतात ते लोकांचे फोन घेत नाहीत अशी नाराजी नाईकांनी बोलून दाखवली। मुंबईच्या गोरा येथील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी स्वखर्चाने स्मशानभूमी बांधली। यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावं लागत होतं। समुद्राला भरती आल्यास अनेकदा मृतदेह वाहून जात होते। दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलं, त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख खर्च करून परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा चालू करण्यात आली आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष बस सेवा चालू केली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील आरक्षित आणि खासगी जागेतील झोपडपट्टीधारकांसाठी SRAच्या माध्यमातून सुमारे 2 लाख घरं बांधण्यात येणार आहेत। दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि वसई विरार महानगरपालिकेच्या वतीनं लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली। भिवंडी शहरातील बस आगारातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात, मात्र या बस आगारातील पाणपोई गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे, त्यामुळे प्रवाशांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं। दरम्यान पाणपोई सुरू करण्याची मागणी प्रवासी करतात। औद्योगिक वसाहतीतील अपघात टाळण्यासाठी पुण्याच्या GSPM महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखा ड्रोन तयार केला। या ड्रोनच्या द्वारे कंपन्यांवर बसवण्यात आलेल्या चिमण्यांमधील बिघाडाचा तात्काळ शोध घेतला जाणार आहे, त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे। GMRT खोदड येथील विज्ञान प्रदर्शनात हा ड्रोन ठेवण्यात आला। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी ठाकरे गटाकडून कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। ॲक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेननं कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यामुळे आचार्य आत्रे ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे।
नागपूरमधील कुख्यात गुन्हेगार राजा गौसनं पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणेसोबत इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे। मैं हूं नागपूर का किंग असं म्हणत एका प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयाच्या कामगारांनी आंदोलन केलं। 3 वर्षांपूर्वी हे रुग्णालय बंद होऊन इमारत पाडण्यात आली होती। 2 वर्षात रुग्णालय पुन्हा सुरू करून कामगारांना इथेच रोजगार देण्याचा करार करण्यात आला होता। मात्र 3 वर्षांनंतर ही रुग्णालय बंदच असून कामगारांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यामुळे इथले कामगार चांगलेच आक्रमक झालेत। रत्नागिरी नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत जमीन जाणणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीकडे दुर्लक्ष करत भूसंपादनाचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हात कलंगले परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला। विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इंदापूर तहसील विभागातील महिला लिपिकाला लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे। इंदापूर तहसीलमध्ये प्रलंबित असलेल्या एका केसचा निकाल देण्याकरिता महिला लिपिकानं 30,000ची लाच मागितली होती। जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यामुळे यंदा प्रथमच आवर्तन सोडलं जाणार आहे। सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असून जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा या तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे। पुढील 2 दिवसात पाणी सोडण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले। बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। बँक ऑफ बडोदाच्या खामगाव येथील शाखेत शेतकऱ्यांच्या विविध योजनांमधील पैसे कर्ज खात्यात वळवण्यात आले। या प्रकरणी बँक मॅनेजरला जाब विचारत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेत राडा घातला। चंद्रपूर बस स्थानकात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। बस स्थानकातील पोलीस चौकीला सतत कुलूप असतं। हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट झाली आहे। त्यामुळे सुरक्षेबाबत आमची जबाबदारी कोण घेणार असा सवाल प्रवाशांनी विचारलाय। बीडमध्ये बस स्थानकाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे। इथं मोकळ्या आवारात बसेस थांबत असून त्यात गैरप्रकार होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली। तर बस आगार प्रशासनाकडूनही याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय। ब्रेकनंतर स्वागत, तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100। बीडच्या आष्टी तालुक्यातील रुईन कातोल गावात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत महादेवाची यात्रा साजरी केली। या यात्रा उत्सवात प्रथम हनुमंताचे दर्शन घेऊन सुफी संत शेख मोहम्मद बाबा यांच्या दर्ग्याला चादर चढवली जाते। त्यानंतर महादेव मंदिरात बेलपुष्प अर्पण केलं जातं। राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुलुंड तसंच भांडूपमधील आदिवासी पाड्यातील विद्यार्थिनींनी एकत्र येत 70 सायन्स प्रोजेक्ट तयार केलेत। या मुलींनी स्वयंस्फूर्तीने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ प्रोजेक्ट्स केलेत। घाटकोपरच्या झुंझुनवाला कॉलेजमधील प्राचार्य कुमुद मिश्रा यांनी या मुलांना घडवण्याचं काम केलंय। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जुन्नरच्या खोदगड गावातील JMRT प्रकल्पात भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय। प्रदर्शन पाहण्यासाठी विज्ञानप्रेमींनी मोठी गर्दी केली। काही क्षणांचा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय।